नमस्कार, मी प्रेरणा मोहिते आणि तुम्ही पाहत आहात तारा न्यूज। सध्या 15 दिवसामध्ये सातत्याने काही दिवसांच्या आडाने पेट्रोलमध्ये वाढ होत आहे, पेट्रोल दरामध्ये। तर त्याबाबतच मी आज आली आहे। चला तर मग काय सांगणार दादा की पेट्रोलमध्ये आता तिसऱ्यांदा वाढ होऊन गेली आहे, तर काय म्हणणं आहे? आता तिसऱ्यांदा पेट्रोलमध्ये वाढ होत चाललेली आहे, गॅस पण वाढलेला आहे। त्यामुळे आता रिक्षावाल्यांच्यावरती एवढे परिणाम झाले, धंदा पण नाही। आणि आज प्रत्येक वेळी आज जसं रेट वाढेल तसा पॅसेंजर म्हणून पण आम्हाला आज काय प्रत्युत्तर मिळत नाही। आणि आज गॅस 42 होतं ते 120 झाला आहे, पेट्रोल 104 रुपये होते ते 112 रुपये काय तर झालेलं आहे पेट्रोल। आणि आज आता रिक्षा धंद्यावरती एवढा परिणाम झालेला आहे की आज पेट्रोल धंदा जे होतो ते पेट्रोल आणि गॅसला जातो आहे। पॅसेंजरकडे आम्ही मीटरपेक्षा 10-20 रुपये एक्स्ट्रा मागितले तर पॅसेंजरचे पण तक्रार आज ट्रॅफिक पोलिसांच्याकडे जातात, RTOकडे जातात। आज रिक्षावाल्यांना की एवढं की आज कमवणं पण मुश्किल एवढं झालं की आज जे कमवलं ते रिक्षात आणि गॅसमध्ये पेट्रोलमध्ये असते, सगळा पैसे आज त्याच्यातच जातात। आज त्यांना साईड इन्कम काहीच राहत नाही। आणि आज हप्ता पण त्यांचा काय रिक्षाचा असतील ते पण हप्ता जाणं मुश्किल झालं। आता हे पेट्रोल दरवाढमुळे अनेक जीवनावश्यक वस्तूंमध्येही वाढ झालेली आहे, त्यामुळे नेमकं गणित बिघडल्यासारखं वाटतंय का? काय परिणाम होत आहेत नेमके घरामध्ये? पूर्णपणे गणित बिघडले वाटते आता, की आता जे कमवणार आहे ते गॅस आणि पेट्रोलच जाते। त्याच्या आम्हाला काहीच याच्यात की आज इन्कम साईड इन्कम राहत नाही, पूर्णपणे आज त्याच्यात हे झालेलं आहे पेट्रोल गॅसमुळं। आपली नेमकी मागणी काय आहे की काय गॅस कमी व्हावा, पेट्रोल कमी व्हावं ही आमची मागणी आहे। म्हणते की अच्छे दिन येणार पण सातत्याने महागाई वाढते, तर काय सांगाल याबद्दल? मुळातच हे सरकार हे गोरगरिबांचं नसून काही सामान्य लोकांना पूर्णपणे वेठीस धरून जे काही त्यांचे उद्योगपती मित्र आहेत त्यांना वर काढण्यासाठीचा हा त्यांचा धंदा आहे। आत्ता आज जर बघितलं तर जोपर्यंत निवडणूक झाली नव्हती तोपर्यंत त्यांनी 1ही रुपया दर वाढवला नव्हता। निवडणुकीत पैसे खर्च करायचा आणि ते काढण्यासाठी सर्वसामान्यांच्या खिशात हात घालायचं, हा व्यवसाय हा धंदा या सरकारचा आहे। हे सरकार जोपर्यंत जात नाही तोपर्यंत गोरगरीब जनता या देशातली जगणार नाही, त्यांना मृत्यूच्या दाढेत नेऊन ढकलणार। त्याचवेळी यांचं आजचे दिन येणार असंच म्हणण्याची वेळ आज आलेली आहे। कारण एक तर आज पाहिलं तर कुठल्याही परिस्थितीत हे सरकार सर्वसामान्य माणसांचं ऐकत नाही। सर्वसामान्य माणसांना टाळू पडला तरी त्यांच्यावर काही परिणाम होत नाही। पंतप्रधान सांगतात की सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करा, तुम्ही विमान वापरू नका। आणि दुसऱ्या दिवशी हे मात्र जे 5-5, 6-6 देशांचे दौरे कराय बाहेर जातात, तिथे गेले की त्यांचे जर आपण फोटो बघितले तर 30-30, 40-40 लाख रुपयाचे ड्रेस घालून ते बाईट देत असतात। मुळात ह्यांचे जे दौरे आहेत यातून देशाला काय फायदा आहे याचा एकदा विचार या देशातल्या जनतेने करावा। कारण यांचे जे दौरे होते ते बघितले तर तिथल्या राष्ट्राध्यक्षाला जायचं, मिठी मारायची, त्याच्या पाठीवर हात थोपटायचा, पण तिथून येताना कुठल्याही प्रकारची गुंतवणूक कधी आणलेली ऐकवत नाही। त्यामुळे या देशाचा काही फायदा यांच्या आत्तापर्यंतच्या एवढ्या ज्या बाहेरच्या देश भ्रमण झाले त्यातून झालेला नाही, 1ही रुपयाचा फायदा झालेला नाही। सर्वसामान्य जनता आज धुळीला मिळाली आहे, अक्षरशः लोक आत्महत्या करायला आहेत, पण त्यांना काही देणं घेणं नाही। यांना फक्त एकच माहिती आहे की येणारे इलेक्शन पैसे वाटायचं, जिंकायचं आणि पुन्हा अशा तऱ्हेनं पैसे मिळवायचं। त्यामुळे सर्वसामान्य जनता यांना येणाऱ्या काळात उलटवून लावेल। आणि जोपर्यंत हे शासन जात नाही तोपर्यंत कुठल्याही गोरगरीब जनतेनं आजचे दिनचे स्वप्न पाहू नयेत। पेट्रोलचे दर पुन्हा एकदा वाढलेत आणि याचा परिणाम नेमका रिक्षाचालक म्हणून तुमच्यावर काय होते? नेमकं गणित कसं कोलमडलं असं वाटतं तुम्हाला? कोलमडलं आहे का? भरपूर कोलमडले। सध्या गॅसचा दर पण वाढलेला आहे। 90 रुपये किलोचा गॅस 200 रुपये किलोवर गेलेला आहे। आणि गॅस पंपावर सुद्धा 40 रुपये लिटरचा गॅस 150 रुपये लिटरनं विकत आहेत। त्यामुळे रिक्षाधंदा पूर्णपणे विस्कळीत झालेला आहे आणि आमच्यावर भरपूर परिणाम झालेला आहे त्या गोष्टीचा। आणि जेव्हा पॅसेंजर गाडीमध्ये बसायला येतं, ज्यावेळी तुम्ही ह्या दरवाढीचे त्यांच्यावरती तसे पैसे लावतात, त्यावेळी काय नेमकं होतं घडतं? ज्यावेळेला पॅसेंजरला आम्ही सांगतो की गॅस दर वाढला आहे, प्लस परीघ पूलचं काम पण भरपूर दिवस झालं थांबलेलं आहे, त्यामुळे पॅसेंजरला सांगितलं की ना परीघ पूलचं कामसुद्धा म्हणजे बंद आहे, तरी पण पॅसेंजरला ते पटत नाही। पॅसेंजरला एक्स्ट्रा पैसे सांगितले, पॅसेंजर देत नाहीत। मग ह्याचा सगळा परिणाम घरामध्ये जेवढ्या गोष्टी आहेत, कारण पेट्रोलचे गॅसचे दर वाढल्यामुळे जीवनावश्यक वस्तूसुद्धा वाढलेत, तर हे सगळं गणित कसं बसतं? आता सध्या परिस्थितीला तर ते शक्य नाही आहे। भरपूर परिणाम होत आहे का तर सगळ्याच गोष्टी महागाई वाढलेल्या आहेत।
आणि त्यात रिक्षा व्यवसाय पण पूर्णपणे मोडकळीस आलेला आहे. नेमकी काय मागणी आहे तुमची सरकारकडे? सरकारकडे एकच मागणी आहे की गॅसचा दरवाढ जास्त झालेला आहे तो कमी करावा. गॅस प्लस पेट्रोल